दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला तब्बल 5 वर्षांनंतर मोठं वळण मिळाले। या चर्चित प्रकरणात आजवर वादाच्या भोवऱ्यात राहिलेले आदित्य ठाकरे यांना मोठा दिलासा मिळालाय। मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे नमूद केलंय की दिशा सालियन हिचा मृत्यू अपघाती होता। तिच्या मृत्यूपूर्वी कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झालेला किंवा ती खुनाचा बळी ठरलीये असे कोणतेही वैद्यकीय किंवा फॉरेन्सिक पुरावे उपलब्ध नाहीयेत। तब्बल 5 वर्षांनंतर या प्रकरणाचा आता खुलासा झालाय। पण महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणी आदित्य ठाकरेंवर विरोधकांनी बऱ्याच टीका केल्या होत्या। अजूनही या टीका होतच होत्या, पण आता न्यायालयाच्या प्रतिज्ञापत्रानुसार आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाली असल्याचं बोललं जातंय। दिशा सालियन ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती। 8 जून 2020 रोजी दिशा सालियन हिचा मृत्यू मुंबईतील मलाड परिसरात एका उंच इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडल्यानं झाला होता। तिच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसातच अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याच्या चर्चेला उधाण आलं। विशेष करून समाज माध्यमांवर आणि काही राजकीय गटांकडून आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात सातत्यानं घेतलं गेलं। सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात आरोपांचे तडाखेबंद हल्ले करण्यात आले। विरोधकांनीही या प्रकरणावरून राजकीय हल्ले चढवले आणि संपूर्ण प्रकरणाला एक रहस्यमय वळण दिलं। पण आता मुंबई पोलिसांच्या प्रतिज्ञापत्रानुसार दिशा सालियनचा मृत्यू पूर्णपणे अपघाती होता। पोलिसांच्या तपासात आढळलं की दिशा तिच्या मित्रमंडळींसोबत इमारतीतील फ्लॅटमध्ये पार्टी करत होती। पार्टी दरम्यान मद्यपान केल्यानंतर ती गॅलरीच्या कठड्यावर बसताना तोल जाऊन खाली पडली आणि जागीच मृत्यू झाला। पोस्टमार्टम आणि वैद्यकीय अहवालात लैंगिक अत्याचार किंवा इतर कोणत्याही स्वरूपाच्या हत्येचे पुरावे स्पष्टपणे नाकारले गेलेत। याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार नितेश राणे यांना थेट जाहीर माफी मागण्यास सांगितलंय। संजय राऊत नेमकं काय म्हणाले तर दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन आरोप केले गेले। एक युवा नेत्याची प्रतिमा समाजात खराब करण्याचा प्रयत्न झाला। आता जेव्हा पोलिसांनी अधिकृतपणे स्पष्ट केलंय की या प्रकरणात कोणताही संशय नाही, तेव्हा जे लोक यामागे होते त्यांनी नैतिक जबाबदारी घेत नाक घासून माफी मागायला हवी। राऊत यांनी विशेष करून देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांचं नाव घेतलं आणि त्यांच्यावर राजकीय खुन्नसापोटी खोटे आरोप केल्याचा आरोप केलाय। हे सर्व जरी असं असलं तरीही या प्रकरणात अजून पूर्णपणे सर्व माहिती समोर आलेली नाहीये। दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी एका 14व्या मजली इमारतीवरून पडल्याने झाला। त्यानंतर सुरुवातीला केंद्रीय तपास यंत्रणांनी आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढला होता। आता मुंबई पोलिसांचं म्हणणंही तेच आहे।